नर्मदे हर. नांदनोर गावाचा निरोप घेतला. सकाळचे 6:50 झाले. आज काय सूर्य भगवंतांचे दर्शन व्हायला तयार नाही. थोडं आबट आलेलं आहे. पावसाची शक्यता आहे काय कळना. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवंतांचे दर्शन आज निम्मत दिसत आहे. सूर्य भगवान कारण आबट आलंय. आबट आल्यामुळे आज थंडी अजिबात नाही. इकडची एक विशेषता दिसली, खूप पक्षी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला कॅमेऱ्यात टिपता नाही येते कारण पटकन आपण जवळ आलं की उडून जातं आणि झाडावर असले तर यात कॅप्चर नाही होत. नर्मदे नर्मदे हर. बाबाजींनी बिस्किट पुढे दिले आपल्याला. देण्याचा भाव अतिशय सुंदर होता. नर्मदे हर. नर्मदे. आता चहा प्रसादीसाठी आग्रह केलाय त्यांनी आणि सकाळी आपण आश्रमातून निघालो होतो. चहा काही घेतला नव्हता, त्यामुळे आता इथं चहा घेऊ. हे गाव आहे कुसुमखेडा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या वयापर्यंत दोस्ती टिकली म्हणजे खूप काही कमावलं. सकाळचा फेरफाटका मारून महाराज लोक चालले. नर्मदे हर. आणि भाऊ बघा त्यांचे तर. नर्मदे हर. बाबाजींना दक्षिणा दिल्या आणि सेवाभाव बघाय बाबाजींचा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. काल दुपारी आपले जेवणाचं पात्र राहून गेलं. मग एक पात्र विकत घेतलं रस्त्यावर. 50 रुपये घेतले बाबाजींनी. नर्मदे हर. बारकच्छ 2 किलोमीटर. वातावरण परत एकदा सुंदर झालेलं आहे. सकाळचे 9 वाजले. धुक्याची थोडी चादर पण दिसते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. लोकांचे भाव अतिशय आदरपूर्वक असतात. बाबाजींनी चहासाठी बोलवलं होतं पण आमच्या बाबाजींनी नकार दिला. बाबाजी म्हणे आत्ताच आपण चहा घेतलाय त्यामुळे पुढे निघू. नर्मदे हर. मग याचा भाव बघा. आणि यांचं इथं छोटस चहाचं दुकान आहे. चहा आणि वडे बाबाजींनी चहासाठी थांबवलं. नर्मदे. अरे बाप, घर एकदम सुंदर आहे. मध्ये मध्ये जाऊ आपण. मग याचं घर बघा किती अतिशय सुंदर सुंदर सजवलंय. आणि संस्कार बघा लहानपणापासून केले जातात. आपण थोडं कमी पडतोय संस्कार देण्याच्या बाबतीत असं वाटतं. नर्मदे हर. नर्मदे हर. सारवलं इतकं सुंदर ना. सगळं मातीचं काम आहे पण ते करण्याची जी वृत्ती आणि कलात्मकता सुंदर असे. तुलसी तुलसी इथं.
चहासाठी बोलवलं आणि वडे आणि पोहे पण दिले. नर्मदे हर, अन्नपूर्णा माता की जय. मग याचं काहीतरी चालू आहे खटपट. नर्मदे हर. सगळ्यांचा निरोप घेऊन आपण निघतोय पुढील प्रवासाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मोठे मोठे शेतकरी एवढे सगळे भाताचं पीक आलंय, साळे काढून ढीग मारून ठेवलेले असतात. येत आपण छोटे शेतकऱ्यांचे दाखवले. याच्यापेक्षाही मोठे मोठे शेतकरी या भागात दिसले आपल्याला. जेवढे मोठे शेतकरी तेवढं त्यांचं काय म्हणू आपण त्याला, सेवाभाव आणि परिक्रमावासींच्या बद्दल त्यांना अतिशय आपुलकी. अगदी म्हणजे नमस्कार जरी करता तरी हात जोडून वाकून नर्मदे बा उदाहरण लगेच नर्मदे. ते लोक इतकं काही देतात आणि हा सगळा मान हा आपल्याला नसून नर्मदे आपल्या बरोबर मैया प्रवास करते ना, तिच्यासाठी आपण शूद्र आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. विसर गावातील आश्रम आहे आणि इथे अतिशय सुंदर भोजन प्रसादीचा आनंद घेतला. त्याच्यानंतर बाबाजींनी विचारलं की कोणाला काय कमी सॉक्स देत होते. आता ज्यांना गरज आहे ते चप्पल आणि चप्पल तर नाही पण सॉक्स या बाबाजींनी बुट घेतले. 2, 3, 5, 6 जणांनी बुट घेतले. नर्मदे हर. सब को सॉक्स और शूज दिए बाबाजी ने. हाँ, टोटल चीजें जो भी जिसको जरूरत होती है जिसमें सच में जरूरत हो उसे ही देना. जरूरत होगी उसको सब चीज मिलेगी. जो चीज जरूरत होगी वो मिलेगी. और आज की भोजन प्रसादी इतनी बढ़िया बनाई थी. दाल खिचड़ा किसने बनाया था महाराज? ये बाबा जी ने दाल खिचड़ा खिलाया हमें. इतना सुंदर था कि बड़े बड़े होटलों में नहीं मिलता है ऐसा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींनी कमीत कमी आम्हाला 100 ते 150 मीटर मध्ये आणलं चहा पिण्यासाठी फक्त. आणि बाबाजींचा भाव बघून सगळ्यांना यावंच लागलं. हे बाबाजी. बाबा कुठले तुम्ही? नाशिक. नाशिक कुठले? दिंडोरी तालुक्यात निळवंडी पाड्याचे बाबाजी आहे. आणि हे एक बाबाजी कुठले आपण? नेवासा. नेवासाचे. आणि हे बाबाजींनी पकडून आणले जवळपास ये सगळे. सबको बहुत आग्रह से बुलाया महाराज ने और हमने भी उनकी आज्ञा मानते हुए उनके घर तक आए. 100 से 150 मीटर दूर था घर. और घर भी बहुत सुंदर सजाया मैया ने. नर्मदे हर. बाबाजींची माता पितृची छायामुळं सगळं आहे असं ते म्हणताय. जवळपास बाबाच्या डोळ्यात पाणी चालू होतं. भाव बघा. नर्मदे हर, नर्मदे हर. और राजेश या मैयांच्या आजचा चहा पिऊन आज आपण धन्य झालोय. आणि वडिलांचं प्रेम काय असतं या बाबांकडून शिकलो. नर्मदे हर. बाबाजींनी अतिशय आग्रहाने सगळ्यांना दक्षिणा दिली. पुढे 4-5 बाबाजी गेले. बाबाजींनी अतिशय आवर्जून सगळ्यांना थांबून आणि दक्षिणा दिली. बाबाजीने सगळ्यांना 10,000 रुपये दिले. नर्मदे हर, नर्मदे हर. माणूस लहान नाही का मोठा आहे
हे त्याच्या वागण्यावरून ठरतं. माणूस पैशाने मोठा असून चालत नाही, मनाने मोठा असावा लागतो. नर्मदे हर. नर्मदे हर. ये ब्राह्मणवाड़ा गाँव है। अद्भुत संत के दर्शन हुए आज। बाबा जी ने बहुत हमारे साथ प्यार से बातें की, बहुत इधर उधर की बातें हुई, नासिक की भी बातें हुई, त्र्यंबकेश्वर होके आए बाबा जी, और अमरनाथ की खास करके ज्यादातर बात हुई। बाबा जी होके आए, ऐसे दिव्य संत के दर्शन हुए और आज हम धन्य हो गए। नर्मदे हर। और इधर आश्रम का भी काम चालू है। नर्मदे हर. नर्मदे हर. महारेवा अन्न क्षेत्र जन कल्याण सेवा समिती सेंब्री घाट. इथे राहण्याची आणि खाण्याची जेवणाची व्यवस्था आहे. हे बाबाजी आहे, हे सर्वांची इथे व्यवस्था करतात. ही सगळी कमिटी आहे यांची. नर्मदे हर महाराज. नर्मदे हर. हे सेंब्री घाट येथील अन्न क्षेत्र आहे. रेवा महारेवा अन्न क्षेत्र. इथं सगळी व्यवस्था आहे, सगळे बघता. नर्मदे हर. नर्मदे हर. निघालो तेव्हा वजन होतं 102 किलो आणि आता वजन केलंय फक्त 86 किलो भरलंय. इतकं वजन कमी झालं आपल्याला पण विश्वास नाही बसत आहे. ये महाराज है हमारे, इन्होंने हमें तोल के दिया काटे पे. आणि आजचा मुक्काम आपला गोडाऊन मध्ये आहे, कारण आश्रम झालाय फुल. परिक्रमावासी जास्त असल्यामुळे आजचा मुक्काम गोडाऊन मध्ये आहे. त्यांचंच गोडाऊन आहे समितीचं, त्यातच मुक्काम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. संध्याकाळचं जेवण झालं आणि आपण मगाच सांगितल्याप्रमाणे गोडाऊन मध्ये झोपायलाय, कारण आश्रमात परिक्रमावासी जास्ती आहे. आपल्याला काहीच अडचण नाही कुठेही झोपायला, पण थंडी थोडी आज वाटत होती. महाराजांना म्हटलं महाराज थोडी थंडी वाजतीये, तर आम्हाला बघा कांबळे असेल तर, कारण कांबळे काही पुरत नव्हते. महाराजांनी डायरेक्ट नवीन 2 बॅगा कोऱ्या करकरीत भरून आणून दिल्या आम्हाला. हे मैयेला सगळी आमची काळजी आहे. ये महाराज भी इन्होंने बहुत अच्छे से व्यवस्था रखी है, सबके तरफ ध्यान दे के. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे गराडे बाबा आमचे मावळचे पुन्हा. आणि त्यांना म्हटलं आज थोडासा पाय दुखतोय माझा. बाबा म्हणे चला आता तुम्हाला मालिशच करून देतो म्हणे एकदम. तर बाबांनी आता मालिश करायला घेतले. नर्मदे हर. म्हणजे जसं आपल्या देव आळंदीच्या ज्या दिंड्या चालत्या त्याच्यात जशी सेवा देतात सगळी, तोच सेवाभाव आपल्याला इथे पण पाहायला मिळाला. या माऊलीने स्वतः आता त्यांच्या हाताने आपल्याला मालिश करताय म्हटल्यावर आता उद्या सकाळीच डायरेक्ट पळायलाच लागतं काय असं वाटतंय मला. पुढं मंदिरात पुढं राम मंदिर का काय मंदिर तिकडं. मग आम्ही काय केलं, तिथून निघालो डायरेक्ट रेवाकुंडला तिथं आरती वगैरे सोडल्या. तिथून पुढे जाऊन त्या करंगळीला फक्त जखम व्हायले बाबा, करंगळीला नका बोर्ड वा. शबरी आश्रमला जेवण करून आम्ही डायरेक्ट पुढं हे मागून काही गाडी नाही आली वाटते, गाडीवाले मागून. आणि त्या गाडीवाल्याला पैसे देत होते. हे पाहिले ते आमच्या महाराजांनी, महाराज सांगून ही गाडीवाली पहिली एकदा गाडीत बसलेली तेच ते मागची. विठ्ठलाच्या रूपाने गराडे बाबा आले आज आपल्या मदतीला. अतिशय सौम्य हाताने चोळून दिलं, असं नाही का एकदम मोडतोड केली. आरतीला जर बसलो ना, आरतीला
आम्ही सगळे आता हे बाबा म्हणतील ना वाद्य लावता बी आम्ही लावणार सगळे संगत आरती ते दोघं जण आरती येणार पुढे आणि शेवटी आणि एक म्हातारा बघा आमच्या 77 वर्षाचे ऐका ना त्या माणसाने आणले बरं करून चल मला मी काळजी करायची नाही तो माणूस तळेगावतला खुद्द अच्छा ती तिचे बसलं का संगमनेर बसलं तळेगाव नाही ना आमच्या तिकडे तळेगाव दाभाडी हा मग तळेगाव दाभाडे हा तळेगाव दाभाडी संगमनेर बशी नाही तिकडे मावळमध्ये एक जण करंगळी नका ओढ करंगळीला लागेल आणि त्यांच्या गावाला एक आमच्या ते दोघं फुटले बावकी त्यांची तो आमच्या ते प्रॉपर तळेगावची आहे का ते बाबाजी हा ते बाबाजी प्रॉपर तळेगावचे आणि हे दोघं जण धामण्याचे हा. पांडुरंगाने आमच्यासाठी या गराडे बाबांना पाठवलंय आणि मयेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीवर आहे आणि त्या हिशोबाने ते आपली मालिश करून दिली पायाची. कालपासून थोडासा दुखत होता पण काल शाकवल्यामुळं बरं वाटत होतं आणि आज दराडे बाबांच्या प्रयत्नांना यश आलं तर उद्या सकाळी आपण व्यवस्थित चालू लागू. नर्मदे हर.